बीजेपी येण्याआधीचा भारत कसा होता आणि बीजेपी आल्यानंतरचा भारत कसा आहे? प्रश्न कितीही नॉर्मल वाटत असला तरी देखील हाच प्रश्न आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यातले कित्येक लोक मला रोज बघतात पण फॉलो करत नाहीत, तर फॉलो करत जावं राव. तुमच्या एका फॉलोअरने माझी व्हिडिओ बनवण्याची इच्छा अजून वाढते. बरं, तर वळूयात मेन मुद्द्याकडे. माझ्या फॉलोअरने मला माझ्या स्टोरीवर एक टॉपिक सजेस्ट केला, ते म्हणजे डेव्हलपमेंट बिफोर बीजेपी आणि आफ्टर बीजेपी. तर म्हणलं टॉपिक पण इंटरेस्टिंग आहे आणि ह्यामुळे तुमचं नॉलेज पण वाढत. सुरुवात करूयात बीजेपी आणि आधीच्या भारतात. तर काँग्रेस काळामध्ये IIT, IIM, एम्स, इस्रो सारख्या मोठ्या संस्थांची स्थापना झाली. त्याच संस्था आहेत ज्यांनी भारताच्या डेव्हलपमेंटचा मुख्य पाया रचला. त्यानंतर RTI सारखे ऍक्ट लागू झाले. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट. याच RTI मुळे आज गव्हर्नमेंट कडनं आपण कोणतीही माहिती घेऊ शकतो आणि याच RTE मुळे आपल्याला बेसिक एज्युकेशनचा राईट मिळाला. त्यावेळी ED, CBI आणि मेनस्ट्रीम मीडिया थोडे तरी इंडिपेंडेंट होते. त्यावेळी धर्मवाद आणि कट्टरवाद थोडा कमी होता. काँग्रेसच्या वेळी भारताचा पाया भरला गेला, पण याचा अर्थ हा नाही की तो आपला गोल्डन टाइम होता, कारण तो काळ असा होता ज्यावेळी भ्रष्टाचार लोकांच्या रक्तात होता. भ्रष्टाचार आणि पैसे खाल्ल्याशिवाय कोणतंही काम आलायचं नाही आणि यांच्या स्लो डिसिजन आणि इम्प्लिमेंटेशन मुळे डेव्हलपमेंटचा स्पीड पण कमी होता. आता येऊयात बीजेपी नंतरच्या भारताकडे. बीजेपी आल्यानंतर UPIचा ट्रेंड आला आणि भारताने जगाला एक नवीन क्रांती दिली. असं म्हणायला अजिबात हरकत वाटणार नाही की पायाभूत सुविधा बीजेपी मुळे आल्या. GST इम्प्लिमेंट झाला, जेणेकरून टॅक्स भरणं सोपं झालं. बीजेपीच्या काळात पण भरपूर चांगल्या गोष्टी झाल्या, पण फक्त चांगल्या गोष्टींवर बोलणं म्हणजे अन्याय होईल. त्यामुळे यांचे थोडेसे निगेटिव्ह पॉईंट्स पण जाणून घेऊ. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा मला असा वाटतं की ED, CBI आणि मीडियाची वाट लावून टाकली. आता मेनस्ट्रीम मीडिया चाटण्याशिवाय दुसरी काही कामं करत नाही. ED, CBI त्या नेत्यांच्या घरी चहापाणी करायला जाते जे नेते येणाऱ्या भविष्यामध्ये बीजेपीचे कार्यकर्ते असणार. त्यानंतर काँग्रेसच्या वेळी तर करप्शन होतच, पण याचा अर्थ हा आहे का की ते बीजेपीच्या वेळी कमी झालं? तर तसं अजिबात नाहीये. मुद्दा एकच आहे की काँग्रेसला त्यांच्या कांड लपवता आले नाही आणि बीजेपी त्याच्यामध्ये माहिर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा बदल जो देशाचं भविष्य घडवणार आहे तो म्हणजे धार्मिक फूट. बीजेपी आल्यानंतर धर्माची आयडेंटिटीज बदलली आणि कट्टरवादी माणूस म्हणजे धार्मिक माणूस झाला. जे धर्म आधी आंतरिक ग्रोथ आणि आंतरिक शांततेवर बोलायचे, आता त्याच धर्मांच्या नावाखाली लोक एकमेकांचे जीव घेतात. प्रश्न हा कधीच नव्हता की काँग्रेसच्या काळात भारत कसा होता आणि बीजेपीच्या काळात कसा आहे. जर मुळातच विचार करायचा झाला तर देशाची ग्रोथ ही जनतेवर असते. पण जनता काँग्रेसच्या काळातही शेळे मेंढ्यांसारखं चालायची आणि बीजेपीच्या काळातही शेळे मेंढ्यांसारखं चालते. जोपर्यंत जनता शिकून हुशार होणार नाही तोपर्यंत देशाची परिस्थिती बदलणार नाही. मुळात ह्या पार्टीज कुणाच्याच नाहीयेत, ना कोणत्या धर्माच्या ना कोणत्या जातीच्या. हे सगळे फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भासतात. त्यामुळे जनतेला समजायला हवं की पार्टी विरुद्ध पार्टी नसून जनता विरुद्ध पार्टी आहे. आजच्या पुरतं तुम्हाला भरपूर ज्ञान दिलं, पण ज्ञान देणं माझं काम आहे. बाकी तुमचे विचार मला कमेंट मध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्याची सगळ्यात जास्त गरज आहे.